नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात पावसाळा लागूनही पाणी टंचाईचा संकट कायम। खोल दरीत असलेल्या झऱ्यातून आणावं लागतंय पाणी। दासगाव उपकेंद्रातील केबल जळल्यानं गोंदियाच्या डांगोलीतील पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा ठप्प। गोंदिया शहरात 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील सोमय्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्यांवरून प्रचंड असंतोष। विद्यार्थ्यांनी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली। अकोल्यात विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई। पालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं धाड टाकत केली कारवाई। नाशिकच्या सिन्नरमध्ये 3.5 वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला। चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद। कांदा भिजल्यानं व्यापारी कमी दर देत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप। एकनाथ शिंदेंची शिवसेना ही खरी शिवसेना आहे असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं। मुंबई दौऱ्यावेळी त्यांनी हा पुनरुच्चार केलेला आहे, हे वक्तव्य केलेलं आहे। मुंबईतील एका कार्यक्रमात उपस्थितांचा परिचय करून देताना एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना असल्याचं सांगत अमित शहांनी शिवसेना उबाठावर शरसंधान साधलं। दरम्यान खरी शिवसेना कुणाची यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतात। अशातच आता मुंबई दौऱ्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा या मुद्द्याचा उल्लेख करत ठाकरेंना डिवचलाय। यावेळी त्यांनी ठाकरेंना सवाल करत तुम्ही मुंबईत काय केलं असा सवालही विचारलाय। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और जिन्होंने शिवसेना कौन सी असली है इसका परिचय सबको करा दिया है, ऐसे श्री एकनाथ शिंदे जी 7 लाख करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट मोदी जी के नेतृत्व में मुंबई शहर के लिए। मैं आज पूछना चाहता हूं, हमारी जो कामकाज के तरीके पर टीका और टिप्पणी करते हो, किसमें विजन है? कितने साल आपके पास महाराष्ट्र रहा? क्या किया आपने? महाराष्ट्र छोड़िए, मुंबई की समस्या के लिए क्या किया? उद्धव ठाकरेंच्या तडाख्यातून मंत्री नितेश राणेही सुटले नाहीत। ठाकरे राणे राजकीय संघर्ष तसा जुनाच आहे, पण शिवसेना उबाठा वर्धापन दिनाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंवर बोचरी टीका केली। ती वैयक्तिक टीका राणेंच्या चांगली जिव्हारी लागली। त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध राणे असा सामना बघायला मिळाला। कटेंगे तो कटेंगे, मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठेतर हे भांडण लावून ठेवायचं। हिंदू मुस्लिम आहेच, तो एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये, त्याला काम तेवढंच दिलेलं आहे। अरे तुझी उंची केवढी, आवाज कसा, म्हणजे उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा। डोळे कोणासारखे माहिती नाहीत, तो जीव काय, बोलतोस काय, पार्श्वभूमी काय तुझी, वडिलांची पार्श्वभूमी काय, आणि आमच्यावरती बोलतोस। मग कोणावरती बोलतोस? त्यांना कळू दे पहिलं नक्की, एक कोणतरी बाप ठरवा। ह्याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय, एक कोणतरी ठरवा। ज्यांना आम्ही जिहादी हृदय सम्राट म्हणतो, त्यांच्याकडून हिंदुत्ववादी किंवा हिंदू समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिव्याशापच भेटणार। शेवटी त्यांना
त्यांच्या मौलवींना खुश करायचं आहे. मी हिंदुत्वाचा काम करणारा एक कार्यकर्ता आहे, हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून मला शिव्या देणं म्हणजे हिंदुत्वाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं काम तुम्हाला खटकतं आहे, ते पण बाळासाहेबांच्या मुलाला खटकतं आहे. परंतु लढा मुंबईचा म्हणून आदित्य ठाकरेंवरती आता संपूर्ण जबाबदारी जी आहे ती युबीटीकडनं. बापरे, आता आमचं काय होणार? अडचण गेली तुम्ही लोकांनी. बापरे, आता आदित्य ठाकरे म्हणजे आम्हाला आता बॅगच पॅक करायला लागतील. आमचं काय होणार? फार घाम यायला लागला आम्हाला. यायला त्याला वरळी सांभाळता आली नाही. 6,000वर येऊन काटेवर पास झालेला विद्यार्थी मुंबईला जिंकणार. हिंदूंवर हल्ले सर्वात जास्त ह्याच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झाले. जे टिप्या सुलताननी जे काय त्यांचा इतिहास रचलेला, त्याच्यामध्ये टिप्याला का ओळखलं जातं? का त्यांनी त्याच्या काळात सर्वात जास्त हिंदूंचे धर्मांतर केले, हिंदूंचे मंदिरं तोडली, हिंदूंवर अत्याचार केले. तसाच आधुनिक टिप्या म्हणजे हा उद्धव ठाकरे आहे. तसा आहे, म्हणून त्याची तुलना नाही. तसा पुनर्जन्म झालेला आहे. पुढच्या बातमीकडे आपण वळूया. हा कलगीतुरा रंगलेला आपण बघितला. उद्धव ठाकरे आधी काही बोलले, मग नितेश राणे बोलले आणि असं हे द्वंद्व काल आपल्याला समोर आलंय. महापालिका निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच राज्यातलं राजकारण तापलंय. शिवसेना उबाठाच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार शरसंधान साधलंय. त्यावरूनच आता बोलबच्चन भैरवीचा नवा राग आळवला जातोय. राजकारणात ज्यांना पोरं होत नाहीत अशी लोक जेव्हा आपल्या घराण्याशेवरती टीका करतात तेव्हा मला त्यांची कीव येते. बोलबच्चन भैरवी मी उत्तर देत नाही. देशाला गृहमंत्र्याची गरज आहे, तर पुढे अमित शहाचे नाही. गुरुवारी उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. शिवसेना युबीटीच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या टार्गेटवर होते सत्ताधारी भाजप. उद्धव ठाकरेंनी आपल्या राजकीय विरोधकांचा या मेळाव्यातून खरपूस शब्दात समाचार घेतला. भाजपमध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशावरून ठाकरेंनी ही बोचरी टीका केली. जे आपला बाप बदलतात आणि राजकारणात ज्यांना पोरं होत नाहीत, मी राजकारणात म्हणतोय, अशी लोक जेव्हा आपल्या घराण्याशेवरती टीका करतात तेव्हा मला त्यांची कीव येते. अरे तुला होत नाही राजकारणात पोरं, आम्हाला आम्ही काय करू? घे, आमच्याकडे आहेत, घ्यायची तर घे. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय. खरं तर 2019 पासून शिवसेना आणि भाजपमध्ये हिंदुत्वावरून दावे प्रतिदाव्यांची मालिका सुरू आहे. काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिल्याची टीका भाजपकडून केली जाते आणि तोच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीकास्त्र डागलं. तसंच मुख्यमंत्री फडणवीसही त्यांच्या तडाख्यातून सुटले नाही. आपलं हिंदुत्व हे काय आहे हे एकदा सांगितल्यानंतर भाजपवाल्यांना मी प्रश्न विचारतोय, तुमचं हिंदुत्व म्हणजे नेमकं आहे तरी काय? आम्हाला तुम्ही सांगतात आम्ही हिंदुत्व सोडलं, मग तुम्ही काय सोडलंय? उद्धव ठाकरेंच्या या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस कोणतं उत्तर देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पण फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला हे प्रत्युत्तर दिलं. शिवसेनेचा ब्रँड कशाला आले तर तुमचं नामनिशाण विकून टाकेल. येताना अँब्युलन्स घेऊन जाताना नार्वे होऊन झाला तर उद्धव ठाकरे साहेब बोलबच्चन भैरवी मी उत्तर देत नाही. उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आलंय, पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल. मात्र मालकाचे लोक मराठी माणसं एकत्र येऊन जाण्याचा प्रयत्न करत नाही. पुन्हा सांगतो, बोलबच्चन याला मी उत्तर देत नाही. हे बोलबच्चन आहेत, याला उत्तर मी देत नाही. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि भाजपमधील राजकीय संघर्षाचा भडका उडाला. कारण शिंदेंच्या बंडाला भाजपनं रसद पुरवल्याचा आरोप उद्धव ठाकरेंकडून वारंवार करण्यात आलाय. आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात. या पार्श्वभूमीवर ठाकरे विरुद्ध भाजप संघर्ष पुन्हा उफाळून आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.